महाराष्ट्राच्या कोकण किनाऱ्यावर वसलेलं, जिथं निसर्गाचा अद्भुत संगम आणि भक्तीचा अद्वितीय आविष्कार पाहायला मिळतो, ते स्थान म्हणजे गणपतीपुळे. अथांग समुद्राच्या लाटांशी स्पर्धा करणारा चंदेरी वाळूचा किनारा, डोंगरांनी नटलेल्या हिरवाईचा शालू आणि त्याच्या मध्यभागी उभं असलेलं स्वयंभू श्री गणेशाचं पवित्र मंदिर इथे येणाऱ्या प्रत्येकाला मंत्रमुग्ध करते. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण अनुभवूया गणपतीपुळेच्या पवित्रतेचा, सौंदर्याचा आणि सांस्कृतिक वारशाचा अनोखा प्रवास. गणपतीपुळेचे मुख्य आकर्षण म्हणजे सागर किनारी वसलेले स्वयंभू श्री गणेशाचे प्राचीन मंदिर, जेथे भक्तांची श्रद्धा आणि निसर्गाची शांतता एकत्रित होते. याशिवाय कोकणी जीवनशैली, परंपरा आणि इतिहासाचे दर्शन घडवणारे प्राचीन कोकण संग्रहालय, नव्याने उभारलेले मॅजिक गार्डन हे ॲडव्हेंचर पार्क, सुवर्ण रंगाचा आणि नारळाच्या झाडांनी वेढलेला निसर्ग संपन्न समुद्रकिनारा आणि येथूनच जवळ असणारे आरेवारे आणि भंडारपुळे हे समुद्रकिनारे, ही काही आवर्जून पाहण्यासारखी ठिकाणेही येथे आहेत. मित्रांनो, या सर्व ठिकाणांची सविस्तर माहिती आम्ही या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तसेच गणपतीपुळेला जायचे कसे, राहण्याची सोय कशी करायची आणि बरंच काही, हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. गणपतीपुळेला जायचे कसे? गणपतीपुळे रत्नागिरी जिल्ह्यात असून तिथपर्यंत पोहोचण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. रेल्वेने जायचे झाल्यास रत्नागिरी हे जवळचे रेल्वे स्थानक आहे, जे गणपतीपुळेपासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर आहे. रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून गणपतीपुळेला बस किंवा खाजगी वाहनाने सहज पोहोचता येते. मुंबई आणि गोव्याला जोडणाऱ्या रेल्वे मार्गांवर अनेक गाड्या रत्नागिरीला थांबतात. बसने यायचे झाल्यास मुंबई, पुणे, कोल्हापूर सारख्या प्रमुख शहरातून थेट गणपतीपुळेपर्यंत खाजगी बसेस आणि एस.टी. सेवा उपलब्ध आहेत. गणपतीपुळे मुंबईपासून सुमारे 339 किलोमीटर अंतरावर आहे आणि मुंबई गोवा महामार्गाद्वारे पोहोचण्यासाठी 8 ते 9 तास लागतात. पुण्यापासूनचे अंतर 282 किलोमीटर इतके आहे आणि ताम्हिणी घाट मुंबई गोवा महामार्गाद्वारे पोहोचण्यासाठी 7 ते 8 तास लागतात. आम्ही आमचा प्रवास पुण्याहून सुरू केला. पुणे ते गणपतीपुळे हा 7 ते 8 तासांचा प्रवास आहे. त्यामुळे आम्ही पहाटे लवकरच प्रवासाला सुरुवात केली. कोकणातील रस्त्यांनी प्रवास करताना हिरवाईचा आणि डोंगराच्या वळणाचा आनंद लुटता येतो. जगाच्या गडबडीत हरवलेल्या मनाला निसर्गाच्या शांततेचा स्पर्श देण्यासाठी आम्ही गणपतीपुळेला बुक केलेल्या रिसॉर्टला येऊन पोहोचलो. आम्ही ओशियानो रिट्रीट येथे राहण्याची सोय केली होती. या स्टेबद्दलची सविस्तर माहिती आम्ही व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत. या व्यतिरिक्त येथे राहण्यासाठी इतर कोणती ठिकाणे आहेत, तसेच गणपतीपुळे भक्तनिवास याबद्दलचीही माहिती आम्ही सांगणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्टेला थोडा वेळ आराम करून आम्ही सर्वप्रथम गणपती मंदिराकडे जाण्यासाठी निघालो. मंदिराच्या आवारात पेड पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे. येथे आमची गाडी पार्क करून आम्ही पायी मंदिराकडे निघालो. आम्ही मंदिराच्या जवळ पोहोचताच त्याच्या पहिल्या आणि भव्य प्रवेशद्वाराकडे आकर्षित झालो. मंदिराचं वैभव पाहून मन थक्क झालं.
प्रवेशद्वारातून पुढे आल्यावर भाविकांच्या दर्शन रांगा आपल्याला दिसतात. आम्ही गेलो तेव्हा गर्दी कमी होती. या रांगांपासून थोडे पुढे जाताच दुसऱ्या प्रवेशद्वाराजवळ एक मोठा कांस्य मूषक दिसतो. अशी मान्यता आहे की जर कोणाच्या मनात काही इच्छा असेल तर तो मूषकाच्या कानात कुजबुजून ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करू शकतो. येथूनच पुढे मंदिराचा गाभारा आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात पाऊल ठेवताच आपल्याला असं वाटतं की आपण एका वेगळ्याच विश्वात प्रवेश करत आहोत. मंदिरात शिरताच पवित्र मंत्रोच्चार कानावर आले. त्या वातावरणात एक अनोखं समाधान होतं. वातावरणातील शांतता आणि पवित्रता आपल्याला एका अनोख्या भावनिक उंचीवर घेऊन जातात. मंदिराच्या मध्यभागी एक अप्रतिम आणि भव्य स्वयंभू गणपतीची मूर्ती उभी आहे. येथील शांत भक्तिमय वातावरण आणि निसर्गाची साथ मनाला प्रसन्नता देते. गणपतीपुळे मंदिर समुद्रकिनारी एका छोट्या टेकडीच्या पायथ्याशी आहे. त्यामुळे येथे येणारे यात्रेकरू मंदिराऐवजी टेकडीभोवती प्रदक्षिणा घेण्यावर विश्वास ठेवतात. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला प्रदक्षिणा मार्ग आहे. साधारणतः 1 किलोमीटर असलेला प्रदक्षिणा मार्ग समुद्राचा रमणीय नजारा, वाळूचा किनारा, नारळ व पोफळीची झाडे यांनी सजलेला आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ते समुद्रकिनारी स्थित आहे. मंदिरातून बाहेर पडताच आपण थेट किनाऱ्यावर पोहोचतो. एका बाजूला वाळूचा समुद्रकिनारा तर दुसऱ्या बाजूला खडकाळ भूभाग. अशा अनोख्या ठिकाणी हे मंदिर स्थित आहे. सूर्याची कोवळी किरणं आकाशाच्या निळ्या कापडावर सोनेरी रेषा काढत होती. समुद्राचं विशाल पसरलेलं पाणी जणू पृथ्वीला कवेत घेण्यासाठी धडपडत होतं. आम्ही गणपतीपुळेच्या समुद्रकिनाऱ्यावर उभं राहिलो आणि त्या क्षणी असं जाणवलं की निसर्गाच्या या अद्वितीय कलेपुढं आपण किती लहान आहोत. संध्याकाळ होत आली आणि सूर्याने हळूहळू आकाशाला केशरी आणि सोनेरी रंगांनी रंगवलं. समुद्राचं पाणी या रंगांनी उजळून निघालं. जणू सागराने आकाशाला मिठी मारली होती. त्या क्षणी वॉटर स्पोर्ट्सच्या उत्साहाने भरलेलं आणि उंटसवारीने सजीव झालेला गणपतीपुळेचा किनारा एका शांत मोहक वातावरणात विलीन झाला. उंटांचा हळूहळू डुलणारा गतिमान प्रवास आणि त्याच्या मऊ पावलांनी वाळूवर काढलेली नक्षी मन मोहून टाकत होती. इथे वॉटर स्पोर्ट्सचं एक मोठं आकर्षण होतं. विविध प्रकारच्या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद तुम्ही घेऊ शकता. समुद्रकिनाऱ्यावर बराच वेळ आम्ही शांततेचा अनुभव घेतला. वाळूत चालताना वेळ कसा गेला ते कळलेच नाही. संध्याकाळची आरती आणि तिचा पवित्र दरवळ मनाला आकृष्ट करत पुन्हा मंदिराकडे घेऊन गेला. आरतीच्या मंगल गजरात दीपमा उजळल्या होत्या. घंटानादाने परिसर भारावून गेला होता आणि मंत्रांच्या गजरात वातावरण पवित्र झाले होते. गणरायाच्या मूर्तीसमोर डोळे मिटून मनशांतीसाठी प्रार्थना केली. त्या क्षणी जणू साऱ्या जगाचे दुःख विसरल्यासारखे वाटले. आरतीनंतर महाप्रसादाची वेळ झाली होती आणि प्रसादासाठी
आम्ही भक्तांच्या लांब रांगेत उभे राहिलो. गरमागरम मसाले भात, साजूक तूप आणि लोणच्याचा खमंग स्वाद. त्या प्रसादाचा गोडवा फक्त जिभेपुरता नव्हता, तर आत्म्यालाही स्पर्शून गेला. महाप्रसादाचा आस्वाद घेतल्यानंतर आम्ही निघालो. तरीही मन मंदिराच्या त्या पवित्र अनुभूतीत रेंगाळत होते. मंदिरापासूनच जवळ अगदी 2-3 किलोमीटर अंतरावर मॅजिक गार्डन नावाचे ठिकाण आहे. ते पाहण्यासाठी आम्ही निघालो. हे ठिकाण लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत प्रत्येकासाठी खास आहे. येथे 2 पॅकेजेस उपलब्ध आहेत. गोल्ड पॅकेज 200 आणि सिल्वर पॅकेज 150 रुपयांमध्ये मिळते. मॅजिक शो, व्हर्टेक्स टनल, घोस्टिंग कोकण, मिरर मेज, 3D शो आणि इन्फिनिटी वॉल असे विविध शो येथे पाहायला मिळतात. याशिवाय गेम झोनमध्ये विविध इनडोअर गेम्सचा आनंद घेता येतो. हा गार्डन आपल्या कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. मॅजिक गार्डन पाहून झाल्यावर वेळेअभावी आम्ही थेट आमच्या स्टेकडे निघालो. मॅजिक गार्डनच्या समोर असलेले प्राचीन कोकण संग्रहालय पाहण्यासाठी आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही दोन्ही ठिकाणे एकाच दिवशी पाहू शकता. गणपतीपुळेच्या मंदिरापासून अवघे 2 किलोमीटर अंतरावर वसलेले आणि कोकणच्या समृद्ध परंपरेचा आरसा दाखवणारे ठिकाण म्हणजे प्राचीन कोकण संग्रहालय. येथे प्रत्येकी 50 रुपये इतकी प्रवेश फी आहे. संग्रहालयात प्रवेश करताच इतिहासाचे दरवाजे उघडले. एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचे सजीव शिल्प उभे होते, तर दुसऱ्या बाजूला कोकण किनारपट्टीवरील गडकोटांचे सुंदर मॉडेल्स. 3 एकरांच्या विस्तीर्ण परिसरात कोकणच्या पारंपरिक जीवनशैलीची झलक पाहायला मिळते. जुने व्यापाराचे प्रकार, कोकणातील देवी देवता, पारंपरिक व्यवसाय आणि कोकणातील लोकांचे दैनंदिन जीवन याची शिल्परूपांतून केलेली मांडणी येथे पाहायला मिळते. इथे केवळ इतिहासच नाही तर निसर्गाचाही मनोहारी साज आहे. नक्षत्रबाग म्हणजेच प्रत्येक राशीसाठी विशेष झाडांची रचना असलेला बगीचा हा संग्रहालयाचा आत्मा आहे. येथे सुवर्णचाफा, चारोळी, चंदन यांसारखी दुर्मिळ झाडेही पाहायला मिळतात. फक्त 50 रुपयाच्या प्रवेश शुल्कात मार्गदर्शकांनी कोकण संस्कृतीची अशी सफर घडवली की ती शब्दात सांगणे कठीण आहे. सावंतवाडीतील सुंदर लाकडी हस्तकलेच्या वस्तू आणि स्वादिष्ट कोकणी मेवा तिथल्या केंद्रात पाहायला आणि खरेदी करायला मिळाल्या. आम्ही तिथून परतताना मनात एकच विचार आला, कोकणचा हा इतिहास आणि निसर्गाचा संगम प्रत्येकाने अनुभवावा. तुम्हीही जर गणपतीपुळेच्या दर्शनाला जाणार असाल तर प्राचीन कोकण संग्रहालयाला नक्की भेट द्या. इथे मिळालेला अनुभव तुम्हाला पुन्हा पुन्हा तेथे घेऊन जाईल याची खात्री आहे. प्राचीन कोकण पाहून झाल्यावर आम्ही येथून जवळच असलेल्या मालगुण गावाकडे जायला निघालो. मालगुण हे गणपतीपुळेपासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर वसलेले छोटेसे, शांत आणि ऐतिहासिक गाव आहे. या गावाला मराठी साहित्याच्या क्षेत्रात एक वेगळे महत्त्व आहे, कारण येथे सुप्रसिद्ध मराठी कवी कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसूत यांचा जन्म झाला. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी मालगुणमध्ये त्यांच्या निवासस्थानी एक सुंदर स्मारक उभारण्यात आले आहे, जे त्यांच्या साहित्यप्रेमी चाहत्यांसाठी महत्त्वाचे ठिकाण आहे.
कवी केशवसुतांचे निवासस्थान आता एक संग्रहालय म्हणून विकसित केले गेले आहे. येथे त्यांच्या जीवनप्रवासाची माहिती, त्यांच्या कवितांचे संग्रह तसेच त्यांच्या वापरात असलेल्या काही वस्तू, साहित्य आणि पुस्तकांचे प्रदर्शन पाहायला मिळते. या संग्रहालयाचा परिसर अत्यंत शांत आणि निसर्गरम्य आहे, जिथे कवींच्या शब्दांमधील सजीवता अनुभवता येते. स्मारकात प्रवेश करताच डाव्या बाजूस कवी केशवसूत यांचे जन्मस्थान दिसते. जुने कोकणी शैलीतील कौलारू बैठकघर, समोर मोठे अंगण, बाजूला उभे असलेले नामनदिवे आणि अंगणाच्या चहूबाजूंनी पसरलेली विविध प्रकारची हिरवीगार झाडी पाहताना मनाला एक वेगळाच आनंद मिळतो. ज्या घरात केशवसुतांचे बालपण गेले, तो नयनरम्य परिसर नेहमीच त्यांच्या कवितांमध्ये अधोरेखित झाला आहे. या घरामध्ये केशवसुतांच्या वापरातील वस्तू आणि सामान जतन करून ठेवले आहे. जुन्या कोकणी घरांसारखेच या घरात पडवी, ओटा, माजघर, देवघर, स्वयंपाकघर अशा विविध खोल्या आहेत. जन्मस्थानाच्या मागील बाजूस केशवसुतांच्या कवितांचे काव्यशिल्प पाहायला मिळते. येथे त्यांनी लिहिलेल्या कवितांचे संग्रह शिल्परूपात साकारलेले आहेत. काव्यशिल्पाच्या समोरच केशवसुतांनी लिहिलेल्या तुतारी या प्रसिद्ध कवितेचे प्रतिमात्मक शिल्प आहे. थोडे पुढे गेल्यावर केशवसुतांचे स्मारक दिसते. येथे एक सुंदर पुतळा देखील उभारण्यात आला आहे, जो केशवसुतांच्या व्यक्तिमत्वाला श्रद्धांजली अर्पण करतो. डावीकडे मराठी साहित्याच्या विविध शैलींचा समावेश असलेले विस्तीर्ण ग्रंथालय आहे. येथे पक्ष्यांच्या किलबिलाटासह पुस्तके आणि वृत्तपत्रे वाचण्यासाठी बसण्याची सोय आहे. ग्रंथालयाच्या उजव्या बाजूस महाराष्ट्रातील विविध प्रसिद्ध कवींची छायाचित्रे आणि त्यांनी लिहिलेल्या कवितांचे संग्रहालय आहे. यामध्ये स्वातंत्र्य सैनिक आणि कवी विनायक दामोदर सावरकर, कवी कुसुमाग्रज, साने गुरुजी, सुरेश भट, शांता शेळके, गदी माडगुळकर, बहिणाबाई चौधरी आणि इतर अनेक नामवंत मराठी साहित्यिक व कवींचे योगदान प्रदर्शित केले आहे. तुम्ही साहित्यप्रेमी असाल किंवा मराठी काव्याची आवड असेल तर मालगुणमधील केशवसूत निवासस्थानाला भेट देणे म्हणजे मराठी साहित्याला दिलेली एक प्रकारची सलामीच ठरते. तसेच येथे सुंदर समुद्रकिनारा असून शांत वातावरण अनुभवण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. ॲडव्हेंचरची आवड असणाऱ्यांसाठी वॉटर स्पोर्ट, विशेषतः बीच पॅराग्लायडिंग, बनाना राईड, बोट राईड ही मोठी आकर्षणे आहेत. मालगुण हे निसर्ग, साहस आणि साहित्य यांचा सुंदर मिलाप असलेले ठिकाण आहे, जे तुम्ही तुमच्या गणपतीपुळेच्या प्रवासात आवर्जून पाहायला हवे. या व्यतिरिक्त गणपतीपुळेच्या आसपास पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. रत्नागिरी, जयगड, गणेशगुळे आणि कशेरी बीच ही काही निसर्गरम्य आणि ऐतिहासिक ठिकाणे गणपतीपुळेपासून जवळ आहेत. कशेरी आणि गणेशगुळे या ठिकाणांची माहिती देणारा व्हिडिओ आम्ही आधीच
आमच्या चॅनलवर अपलोड केला आहे, तर तुम्ही नक्की पहा. या ठिकाणांचे निसर्गरम्य सौंदर्य अनुभवताना तुमचा गणपतीपुळेचा प्रवास अधिक संस्मरणीय होईल. गणपतीपुळेमध्ये राहण्याची सोय कशी कराल? आम्ही गणपतीपुळेतील ओशियानो रिट्रीट येथे आमचा स्टे बुक केला होता. हे ठिकाण गणपतीपुळे मंदिराच्या अगदी जवळ असल्यामुळे प्रवासासाठी सोयीचे होते. बजेट फ्रेंडली असूनही येथे चांगल्या सुविधा उपलब्ध होत्या. खोल्या स्वच्छ, नीटनेटक्या आणि बीच फेसिंग होत्या. या रिसॉर्टचं मुख्य आकर्षण म्हणजे बाल्कनीतून दिसणारा अरबी समुद्राचा नयनरम्य आणि विस्तीर्ण नजारा. बाल्कनीतून दिसणारे सागराचे हे दृश्य अक्षरशः मंत्रमुग्ध करणारे होते. ओशियानो रिट्रीटच्या सभोवतालचा हिरवागार परिसर मनाला आल्हाददायक आणि ताजेतवाने करणारा होता. येथे तुम्हाला 2 ते 2.5 हजारमध्ये रूम्स मिळतील. या व्यतिरिक्त गणपतीपुळे देवस्थान ट्रस्टतर्फे सुरू करण्यात आलेल्या भक्तनिवासात देखील तुम्ही रूम बुक करू शकता. येथे तुमची राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय होईल. येथे रूम बुक कशी करायची आणि या भक्तनिवासाबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला देवस्थानच्या अधिकृत वेबसाईटवर मिळेल. मित्रांनो, आजच्या गणपतीपुळेच्या व्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.